पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतून एक वाईट बातमी समोर येत आहे। मंदिर समितीमध्ये अस्थापना व लेखा विभागात कार्यरत असलेले चैतन्य कुलकर्णी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। या घटनेमुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। चैतन्य कुलकर्णी या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अस्थापना व लेख विभागात नेहमीप्रमाणे काम करत होते। दुपारी जेवण झाल्यानंतर अचानक चैतन्य कुलकर्णी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला। यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले। ते गेल्या अनेक वर्षापासून हंगामी कर्मचारी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत होते। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी 73 कोटीच्या आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे। सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे। विठ्ठल गाभाऱ्यात याआधी बसवण्यात आलेल्या ग्रेनाइटमुळे गाभाऱ्यात दमटपणा जाणवत होता। यामुळे भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत होता, तर देवाच्या मूर्तीवरही विपरीत परिणाम होत असल्याने दिसून येत होते। त्यामुळे पुरातत्व विभागाने फरशा हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे 73 कोटीच्या आराखड्याचे काम आता वेगाने सुरू करण्यात आले आहे।